पृथ्वीवरून स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ, स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगायुग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगायुग आहे. आहा हा 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 हालेलुया हो 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 होसाना. आहा हा हा हालेलुया हो 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 होसाना. हालेलुया 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 हालेलुया. त्याचा अनुभव घ्या, तो किती चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या, तो किती चांगला आहे. सैतानी बंधनातून आम्हास सोडवितो, सैतानी बंधनातून आम्हास सोडवितो. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगायुग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगायुग आहे. आहा हा हा हालेलुया हो 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 होसाना. आहा हा हा हालेलुया हो 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 होसाना. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. God is good All the time. all the time. God is good. God is good All the time. all the time. God is good. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. प्रभू चरणाशी मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. हा दिवस प्रभूने निर्माण केलेला आहे, त्यामध्ये Lord. आपण आनंद आणि उल्हास करूया. Praise you, Jesus. परमेश्वराचे हे वचन आहे की तुम्ही नेहमी आनंद आणि उल्हासित राहा. Praise Yes, the Lord Lord. Jesus. आपण सर्वजण प्रभूच्या चरणाशी एकत्र जमलेत असताना सर्वप्रथम आपण आपल्या पापांची आठवण करून शुद्ध अंतकरणाने त्या परमेश्वराची स्तुती आणि आराधना करण्यासाठी आपण पात्र ठरावे म्हणून प्रार्थना करणार आहोत. Jesus. सर्वांनी डोळे बंद करायचे आहेत आणि आपलं मन फक्त त्या परमेश्वर पित्याकडे. Jesus. हे परमेश्वरा, आज आम्ही सर्वजण तुझ्या चरणाशी एकत्र जमलेलो आहोत. Yes, Jesus. तू आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर आमच्या विश्वासाकडे पहा Yes, my Lord. व आम्हाला आमच्या सर्व अपराधांची तू क्षमा कर. Yes, my Lord Jesus. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपली पापे आठवा आणि त्या परमेश्वराच्या चरणाशी समर्पित करा. Jesus Christ. समर्पण हे नाही आहे की मी हे पाप करू शकतो की नाही. समर्पण हे आहे की मी हे पाप करू शकतो, पण ते मी करणार नाही. Praise you, Jesus. Yes, Lord. हे सामर्थ्य आपण त्या परमेश्वराकडे मागणार आहोत की जेणेकरून पवित्र जीवन जगण्यास प्रभूने आपणा सर्वांना आशीर्वादित करावं. Thank you, Jesus. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. परमेश्वर अत्यंत दयाळू आणि प्रेमळ आहे. Yes, Jesus Christ. त्यांनी खरोखरच आपली प्रार्थना जी आपण तन्मयने
आणि पश्चातापी अंतकरणाने जी केली आहे ती खरोखरच त्यांनी ऐकली असेल आणि आपल्या पापांची त्यांनी क्षमा केली असेल. Thank you. Yes. अशा या महान परमेश्वराला Praise you, आपण Jesus. स्तुती देऊया, त्याची you. गौरव करूया, Praise you, टाळ्या Lord. देऊन त्याचे आभार म्हणूया. Thank you, Jesus. Glory to God in the highest. Praise the Lord. Hallelujah. Praise you, Jesus. Thank you, Lord. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापांची आम्हाला क्षमा करीतो, पापांची आम्हाला क्षमा करीतो. करुणा कृपेची वृष्टी करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो. सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. रोज पहाटे आम्हाला जागवितो, रोज पहाटे आम्हाला जागवितो. कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, 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 धन्यवाद देवाला द्यावा. Hallelujah. Praise the Lord. Praise you, Lord Jesus. महान परमेश्वर We adore you, Lord. तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू तू आम्हावर दया करणारा परमेश्वर प्रभूंचा प्रभू आहेस, देवांचा देव आहेस. Thank you, Jesus. Praise the Lord. Hallelujah. Glory to God in the highest. Love you, Jesus. Praise you, Lord Jesus. Thank you, Lord. Thank you. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. गॉड इज गुड All the time. ऑल द टाइम. God is good. स्तोत्रकार अध्याय 32 वचन 6 मध्ये आपणास सांगत आहे, ह्याच कारणासाठी देवा तुझ्या सर्व भक्तांनी तुझी प्रार्थना करायला हवी. Praise the Lord. संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तापर्यंत नक्कीच जाणार नाहीत. Thank you, Praise you, Jesus. Jesus. देवा तू माझी लपण्याची जागा आहेस. Yes, my Thank you, Lord. Jesus. तू माझ्या संकटापासून संरक्षण करतोस. Thank you, Thank you, Jesus. Jesus. तू माझ्या भोवती कडे करतोस Praise the Lord. Praise you, आणि Jesus. माझे संरक्षण करतोस. Thank you, Hallelujah. Jesus. म्हणून मी तू मला कसे वाचवलेस त्याचे गाणे गातो. Thank you, Hallelujah. Jesus. परमेश्वराचं हे सुंदर वचन आम्हा सर्वांसाठी आहे Yes. की Yes, संकट काळी आपण सामर्थ्यशाली परमेश्वराला आपली सर्व विनंती प्रार्थनेद्वारे विश्वासाद्वारे त्याच्या चरणाशी अर्पण करून
तो परमेश्वर जो सर्व समर्थ आहे तो आपल्याला सर्व संकटापासून वाचवतो. Yes, तर Lord. चला मग अशा या महान परमेश्वराला Praise the Lord. हात उंच करून टाळ्या देऊन स्तुती आणि आराधना Thank you, करूया. Jesus. थँक यू लॉर्ड Praise the Lord. जीसस. वी Hallelujah. प्रेज यू लॉर्ड जीसस. Glory to God. थँक यू जीसस. Love you, Jesus. Praise you, Jesus. Glory to the Lord. La 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 la. हालेलुया स्तुति गाए हम यीशु की स्तुति गाए हम हालेलुया स्तुति गाए हम यीशु की स्तुति गाए हम हालेलुया 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 हालेलुया. La 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 la. यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ. यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ. आशीष देगा साथ मिलेगा कभी नहीं छोड़ेगा. आशीष देगा साथ मिलेगा कभी नहीं छोड़ेगा. हालेलुया स्तुति गाए हम यीशु की स्तुति गाए हम हालेलुया स्तुति गाए हम यीशु की स्तुति गाए हम हालेलुया 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 हालेलुया. La 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 la. क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया. क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया. पाप मिटा कर पवित्र करके मुक्ति भी दे दिया. पाप मिटा कर पवित्र करके मुक्ति भी दे दिया. हालेलुया स्तुति गाए हम यीशु की स्तुति गाए हम हालेलुया स्तुति गाए हम यीशु की स्तुति गाए हम हालेलुया 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 हालेलुया. La 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 la. Hallelujah. Praise the Lord. Thank you, Jesus. महान परमेश्वर आहे. जेव्हा तू राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आम्हावर दया करणारा परमेश्वर आहे. तुझी दया अनाथन आहे. तू आम्हाला कमी टाकत नाही. तू आमच्यावर नेहमी तुझी दया तुझी कृपा Hallelujah. सामर्थ्य आम्हाला देत असतो. थँक यू लॉर्ड जीसस. प्रेज यू लॉर्ड जीसस. Hallelujah, Jesus. परमेश्वराला आपण स्तुतीचा यज्ञ दिलेला आहे. Jesus Christ. वेळ आहे ती प्रभूच्या चरणाशी जाऊन पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभूशी एकरूप होण्याचं. Yes, Jesus. आपले आचार विचार आपण बाजूला ठेवणार आहोत आणि आपली नजर फक्त त्या परमेश्वरापाशी लावूया. Jesus Christ. प्रेषितांची कृत्ये वचन 2 यापासून 50 दिवस आला
तेव्हा सर्व प्रेषित एका ठिकाणी एकत्र होते. Jesus Christ. अचानक आकाशातून आवाज ऐकू आला. तो आवाज सोसाट्याने वाहणाऱ्या वाऱ्यासारखा होता. Praise the Lord. ज्या ठिकाणी ते बसले होते ते घर त्या आवाजाने भरून गेले. Jesus Christ. त्यांनी अग्नीच्या ज्वालासारखे काहीतरी पाहिले. Jesus Christ. त्या ज्वाला विभक्त होत्या आणि तेथील प्रत्येक मनुष्यावर एक एक अशा उभ्या राहिल्या. Hallelujah. ते सर्व पवित्र आत्म्याने भरून गेले Praise the Lord. आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले. Hallelujah. हे करण्यासाठी पवित्र आत्मा त्यांना सामर्थ्य देत होता. Praise you, Jesus. होय परमेश्वरा, आम्ही तुझ्याकडे ह्या क्षणाला त्या पवित्र आत्म्याला नव्याने आमच्यामध्ये उतरण्यास तुझी दया आणि तुझी कृपा मागत आहोत. Yes, Lord Jesus. पवित्र आत्म्याच्या कृपेने आपण सर्व काही करू शकतो. Yes, my Lord. कारण परमेश्वराचं वचन आहे की मी तुम्हाला अनाथ असे कधीही सोडणार नाही. Praise you, Yes. Jesus. तर मी तुम्हाला दुसरा म्हणजे कैवारी पवित्र आत्मा देईन. Thank you, Thank you. Jesus. त्याद्वारे तुम्ही सर्व काही करू शकते. Praise the Yes. Lord. ह्या विश्वासाने त्या पवित्र आत्म्याला आपण उत्कंठेने या क्षणाला आपल्यामध्ये आमंत्रित करूया. Come, Holy Spirit. जीसस, Come, Holy तो Spirit. आमच्यामध्ये येशू 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 येशू. पवित्र आत्मा मेरे दिल में आ पवित्र आत्मा मेरे दिल में आ, मेरे जीवन को तू ही चला, मेरे जीवन को तू ही चला. पवित्र आत्मा मेरे दिल में आ पवित्र आत्मा मेरे दिल में आ. टूट गया हूँ मैं, जीवन का क्या है भरोसा. टूट गया हूँ मैं, जीवन का क्या है भरोसा. धोखे पे धोखा है सारा जहां, जाऊं तो जाऊं कहाँ, जाऊं तो जाऊं कहाँ. पवित्र आत्मा मेरे दिल में आ पवित्र आत्मा मेरे दिल में आ. मेरे जीवन को तू ही चला, मेरे जीवन को तू ही चला. पवित्र आत्मा
Holy Spirit. Fill us. Fill us with your glory. शुद्ध कर पवित्र आत्म्या, आम्हास शुद्ध कर. थक चुका हूँ मैं, जीवन का तू ही सहारा. थक चुका हूँ मैं, जीवन का तू ही सहारा. जीवन के सफर में तू ही मसीहा, जाऊं तो जाऊं कहाँ, जाऊं तो जाऊं कहाँ. आ पवित्र आत्मा मेरे दिल में आ पवित्र आत्मा मेरे दिल में आ. मेरे जीवन को तू ही चला, मेरे जीवन को तू ही चला. पवित्र आत्मा मेरे दिल में आ पवित्र आत्मा मेरे दिल में आ. मेरे दिल में आ, मेरे दिल में आ. We give you glory, Lord. Hallelujah, hallelujah, hallelujah. परमेश्वराच्या अगदी जवळ ह्या क्षणाला आपण सर्वजण आहोत. त्या परमेश्वराच्या पावित्र्याचं दर्शन आम्हा सर्वांना लाभत आहे. Praise the Lord. प्रभू येशू ख्रिस्त ह्या क्षणाला त्याच्या पवित्र नजरेने, त्याच्या पवित्र हाताने आम्हा सर्वांना त्याच्या जवळ बोलावित आहे. Praise you, Jesus. तो सांगत आहे की मी तुझ्याबरोबर आहे. Thank you, Jesus. मी तुला कधीही अनाथ असे सोडणार नाही. Thank you, Jesus. ह्या क्षणाला त्या परमेश्वराचा अनुभव आपणा प्रत्येकाला, शांतीचा अनुभव, प्रेमाचा अनुभव, दयेचा अनुभव, सहन शक्तीचा अनुभव. हे परमेश्वरा, तू तुझ्या कृपेने आम्हा सर्वांना भरत आहेस. Praise the Lord. आम्हाला तुझी दया तू देत आहेस. Thank you, Jesus. या अशा परमेश्वराच्या डोळ्यामध्ये आपण पाहणार आहोत आणि त्याच्या पावित्र्यामध्ये अजून वाढण्यास सामर्थ्य, अभिषेक आपण मागणार आहोत. Thank you, Jesus. या बरोबर बरोबर या हालेलुया 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 हालेलुया. Praise you, Jesus. जेव्हा पाहतो तुझ्या पावित्र्यामध्ये, जेव्हा पाहतो तुझ्या प्रेमामध्ये, जेव्हा सर्व गोष्टी होता जणू छाया
तुझ्या प्रकाशा आराधितो तुला उंचावितो मी जगतो केवळ तुला आराधण्यास आराधितो तुला उंचावितो मी जगतो केवळ तुला जेव्हा स्पर्शितो मी तुझ्या हृदयास इच्छा परिपूर्ण होती तुझ्या जेव्हा सर्व गोष्टी होता जणू छाया तुझ्या प्रकाशा आराधितो तुला उंचावितो मी जगतो केवळ तुला आराधण्यास आराधितो तुला उंचावितो मी जगतो केवळ तुला आराधण्यास Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, काल आपण संत मोनिकाचा सण साजरा केला आणि आज आपण संत ऑगस्टीनचा सण साजरा करत आहोत. आणि ह्या मातेचा आणि पुत्राचा सन्मान करत असताना आपण का सन्मान करतो? ख्रिस्त सभा संतांचे सण का साजरे करते? तर आपण त्यामधून काहीतरी घेतलं पाहिजे, आपल्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आज आपल्या समाजामध्ये आपण पाहतो अनेक कुटुंबांमध्ये गोंधळ आहे, अशांती नाही. अनेक माता पिता बेजार झालेले आहेत आणि आपल्या मुलांबाबत तक्रारी घेऊन अनेक ठिकाणी अनेक डॉक्टरांकडे जात आहेत. परंतु जो डॉक्टरांचा डॉक्टर, प्रभूंचा प्रभू, जो जिवंत आहे आणि जो आपल्या प्रत्येकाला बोलावत आहे, मत्ती 11:28 तो स्पष्टपणे सांगत आहे, तुम्ही दुःखी आहात, कष्टी आहात, भाराक्रांत आहात, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. त्याच्याकडे विसाव्यासाठी जाण्याऐवजी आपण माणसांकडे जात असतो. आपण बघूया की संत ऑगस्टीनचं परिवर्तन कसं झालं, त्याच्यामागे संत मोनिकाचा काय त्याग आहे, काय प्रार्थना आहे. 20व्या वर्षी तिचं लग्न झालं आणि नवरा तिचा पती हा पॅट्रिशियस हा एक श्रीमंत अधिकारी होता, पण तो मूर्तिपूजक होता. लग्नानंतर 3 मुलं तिला होती, परंतु ती त्यांना ख्रिस्त देऊ शकली नाही, कारण पतीच तिचा मूर्तिपूजक असल्यामुळे कुटुंबामध्ये तिला खूप मनस्ताप सहन करावा लागला. पण तिचं प्रार्थनेमधलं सातत्य आणि तिला असलेला प्रभूचा अनुभव, प्रभूचा स्पर्श, आणि त्याच्यामुळे लग्नाला 18 वर्ष झाल्यानंतर तिच्या पतीचं परिवर्तन झालं आणि त्याने ख्रिस्ताला स्वीकारलं. पण काही फार काळ तो टिकला नाही, लवकरच तो मरण पावला. मग तिने तिचं लक्ष तिच्या मोठ्या मुलाकडे ऑगस्टीनकडे लावलं, की जो शिक्षणासाठी तिच्यापासून खूप दूर होता. पण तो 15 वर्षे एका बाईच्या संपर्कात राहत होता, सानिध्यात राहत होता
आणि वाईट चालीरीतीने जगत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये संत अमरोज जे बिशप होते, ते बिशप एकदा तिला भेटले. त्यावेळेला तिने त्यांना सांगितलं की माझ्या मुलाला तुम्ही काहीतरी समज द्या, त्याच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आणि बिशप अमरोज तिला म्हणाले, तू रडून अश्रुपूर्ण प्रार्थना करत आहेस, तुझा मुलगा कधीच वाया जाणार नाही. आणि माझ्या प्रिय बंधूनो आणि भगिनीनो, जेव्हा संत ऑगस्टीनला समजलं की आपलं हृदय हे परमेश्वरासाठी निर्माण केलेलं आहे आणि जोपर्यंत परमेश्वर तिथे विसावा घेत नाही तोपर्यंत आपल्याला शांती मिळत नाही, तेव्हा त्याचं मनपरिवर्तन झालं. आणि मग त्याने बाप्तिस्मा घेतला आणि बाप्तिस्मामध्ये दिलेल्या वचनाप्रमाणे तो जीवन जगू लागला. आणि मग त्याच्या आईची प्रार्थना, आईची मध्यस्थी आणि अशा पद्धतीने तो धर्मगुरू झाला, बिशप झाला, रक्तसाक्षी म्हणून आज संत आपण त्याचा स्मृतिदिन साजरा करत आहोत. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, आपल्या समाजामध्ये सुद्धा अनेक माता आज आपल्या मुलांसाठी प्रार्थना करत आहेत. एक 16-17 वर्षाचा मुलगा 9 वर्षापूर्वी आपल्या घरी प्रार्थनेसाठी आणण्यात आला होता. आणि जेव्हा तो आला तेव्हा त्याला अक्षरशः 2 माणसांनी धरून आणलं होतं आणि तो गाणं म्हणत होता, ओ माझे माय ओ माझे पाय, आजच्या दिवसाचा राजा मी आहे. म्हणजे तो प्यालेला होता आणि आई रडत होती, वडील त्याच्या थोबाडामध्ये वाजवत होते. आणि अशा कंडिशनमध्ये जेव्हा आणलं तेव्हा मी त्यांना वडिलांना सांगितलं, तुम्ही मारू नका, त्याला थोडा वेळ शांत होऊ दे. आणि तो बाकावर विसावला, झोपला. जवळजवळ 1.5 तास झोप झाल्यानंतर तो उठला. आणि मग त्याला मी विचारलं, अरे बाबा, ही अशी कंडिशन तुझी कशी झाली? आणि त्याची आई म्हणते की हा दारूतून मुक्त व्हावा म्हणून आम्ही अनेक डॉक्टर केले, अनेक ठिकाणी आयुर्वेदिक औषध आणलं. कोणी आम्हाला सांगितलं की ह्याला काहीतरी भूत लागलेलं आहे म्हणून आम्ही भूत पण बघितलं, पण ह्याची काही दारू सुटत नाही. मग मी त्याला विचारलं, तू कधीपासून दारू पितो? आणि तो मला म्हणाला, वयाच्या 10व्या वर्षापासून दारू पितो. कसं काय? तर माझे वडील परदेशी नोकरीला असल्यामुळे माझं फर्स्ट कम्युनियन उशिरा करण्यात आलं. आणि ज्या वेळेला माझं फर्स्ट कम्युनियन होतं त्यावेळेला खूप मोठा मंडप घातला होता आणि खूप पाहुणे बोलवले होते, खूप उंची दारू आणलेली होती आणि सगळेजण येतात, दारू घेतात, जेवतात, नाचतात. आणि अशा कंडिशनमध्ये माझ्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. आणि मग मी काय केलं, ही लोक एवढी पिऊन एवढा आनंद करतात तर ह्या बाटलीमध्ये आहे तरी काय? आईला विचारलं तर आई म्हणाली, ते सरबत आहे. सरबत आहे मग मी पण पिऊ शकतो. आणि मग मी ते सरबत घेतलं, ग्लासमध्ये घातलं. त्या लोकांनी जसं सोडा टाकला तसं सोडा टाकला आणि घेतलं आणि मी झोपी गेलो. मला शांत झोप आली. किती दिवस मला झोप नव्हती, कारण ह्या कार्यक्रमावरून आई वडिलांचा वाद चालू होता, भांडण चालू होतं. सकाळ दुपार संध्याकाळ वडील दारू पिऊन घरामध्ये गोंधळ घालत होते. आणि अशा कंडिशनमध्ये मी एकदम निराश होतो, नाराज होतो. आणि ती जी मला शांत झोप लागली तेव्हा मी बघितलं की हे सरबत एकदम परिणामकारक आहे. वडिलांची रजा संपली, वडील निघून गेले आणि आई कामाला जायची. मी शाळेतून आलो की जेवायचो आणि कपाटातलं ते सरबत घ्यायचो, प्यायचो आणि शांत झोपायचो. म्हणून मला हळूहळू सवय लागली आणि मग मी पूर्ण आहारी गेलो. 9वीमध्ये तर मी वॉटर बॉटलमधून दारू शाळेमध्ये घेऊन जायला लागलो. शाळेतून जेव्हा तक्रारी आल्या, वडील रजेला आले, मला खूप मारलं, पण माझी काही ती सुटली नाही. मला ठाण्याला पण नेलं होतं एका बुवाकडे. त्या बुवाने सुद्धा मला काय काय औषधं काय काय दिलं होतं, पण माझं काही व्यसन सुटलं नाही. आणि शेवटी 10वीला गेल्यानंतर मी माझ्या आईला ब्लॅकमेल करू लागलो, जर मला संध्याकाळी क्वार्टर दिली नाही तर मी अभ्यास करणार नाही, मी परीक्षेला बसणार नाही. आणि मग आई मी परीक्षेला बसावा म्हणून वडिलांच्या नकळत मला क्वार्टर देऊ लागली. त्याच्यानंतर मी 10वी पास झालो, 11वीला मी जेमतेम पास झालो आणि आता मी 12वीला आहे. पण मला काही कॉलेज करायचं नाही आणि मला काही पुढचं शिक्षण घ्यायचं नाही.
मला माझं आयुष्य संपवायचं आहे, मी दारू पिऊन आयुष्य संपवणार आहे. अरे देवाने तुला हे सुंदर जीवन दिलं आहे आणि ते तुला संपवण्याचा अधिकारच नाही. याच्यावर अधिकार देवाचा आहे आणि देवाचं तुझ्याविषयी काहीतरी नियोजन आहे. काय नियोजन आहे बघ. इर्मया 29 वचन 11 ते 13 प्रभू तुला काय सांगत आहे. प्रभूचं तुझ्याविषयी काहीतरी नियोजन आहे आणि ते नियोजन तुझ्या हिताचं आहे, तुझ्या अहिताचं नाही. तू प्रभूला शरण जा. आणि मग तो मला सांगतो काय शरण जायचं प्रभूला, काय प्रभू करणार. माझ्या आईवडिलांना जो सुधरू शकत नाही तो मला काय सुधारणार. अरे आईवडिलांना सुधारणारा तू पण कोण नाही, मी पण कोण नाही, पण प्रभू आपला जिवंत आहे. एक लक्षात ठेव, तुझं एक आमच्या पाय एक नमो मरिया तुझ्या आईवडिलांना सुधरू शकते. आणि मग त्या मुलाला मी बाहेर काढलं आणि आईवडिलांना सांगितलं की तुम्ही जे हे कमवता हे कोणासाठी कमवता. आज तुमचा एकुलता एक मुलगा जर मातीत गेला तर त्याचा काय उपयोग आहे. मत्ती 16:26 सांगितलेलं आहे. सगळं जग कमावलं आणि तुम्ही जर तुमचा मुलगा गमावला तर अर्थ काय आहे. आणि अशा परिस्थितीत वडील रडायला लागले. मी म्हटलं रडण्यात काहीच अर्थ नाही. रडायचं तर प्रभूकडे रडायचं आणि एकच प्रभूला सांगायचं की प्रभू मला ह्या बंधनातून मुक्त कर. आणि वडील म्हणतात माझा जीव जाईल पण दारू सुटणार नाही. आणि मग दारू सुटणार नाही मग मुलगा कशाला सुधारणार आणि कसा सुधारणार. मग त्याला आमचे बाबा प्रार्थना बोलायला सांगितली आणि शेवटी जे वाक्य आहे की मला मोहात पाडू नकोस, मला वाईटापासून सोडव, हे वाक्य दिवसाला 10, 20, 30, 40 हळूहळू वाढव, 100पर्यंत जाऊ दे, हे बोलत राहा. आणि माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, हळूहळू वडिलांची दारू सुटली, घरामध्ये शांती आली, पती पत्नींचं पटू लागलं, घरामध्ये रोजरी सुरू झाली. रोज मिसाला 3 जण जाऊ लागले. 12वीला तो चांगल्या मार्काने पास झाला. सायन्सला त्याने ॲडमिशन घेतलं. आणि मग 14वीला गेल्यानंतर तो पुन्हा मला सांगतो अँटी मला आता इथे राहायचं नाही. कुठे जायचं आहे. मला सेमिनरीत जायचं आहे. तुला सेमिनरीत कोण घेणार बाबा. तू ग्रॅज्युएशन पूर्ण कर, ग्रॅज्युएट हो आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर इंग्लिश शिक, चांगलं कमांड इंग्लिशवरती मिळव आणि त्याच्यानंतर तू जॉईंट हो. चांगल्या मार्काने तो BSc झाला आणि BSc झाल्यानंतर तो धर्मगुरू होण्यासाठी एका सेमिनरीमध्ये गेला. तिथे त्याची इंटरव्ह्यू घेण्यात आली आणि फादरांनी सांगितलं की तू फादर व्हायच्या लायकीचा नाहीस, कारण तुझं बॅकग्राऊंड बरोबर नाही. तुझं बालपण आणि तुझं तारुण्य तू कसं घालवलेलं आहेस. आणि मग त्याला मी परत तो माझ्याकडे निराश होऊन आला. तेव्हा त्याला मी सांगितलं की बघ आपण असं एक वचन बायबलमध्ये वाचतो की जो नाकारला तोच कोनशिला झाला. आणि माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, मला सांगायला आनंद होतो की आता फक्त धर्मगुरू होण्यासाठी त्याला 2 वर्ष उरली आहेत. म्हणजे जे संत मोनिकाच्या प्रार्थनेनी अगस्तीनचं परिवर्तन झालं तसंच आईवडिलांच्या प्रार्थनेनी ह्या माझ्या मुलाचं परिवर्तन झालेलं आहे. आणि आजही ते परिवर्तन होत आहे. आजही प्रभू कार्यरत आहे. आईवडिलांच्या प्रार्थनेची मुलांना गरज आहे. मुलं जन्मतःच डोक्यावरती लेबल घेऊन येत नाहीत की हा गुंड होईल, हा चोर होईल किंवा ही मुलगी अशी निघेल, नाही. तर परिस्थितीमुळे आपली मुलं बिघडतात. आणि ही परिस्थिती निर्माण करणारा पेत्राच्या पहिल्या पत्रात 5व्या अध्यायात 8व्या वचनात आपण पाहतो सैतान चवताळलेला आहे. कोणाला खाऊ कोणाला गिळू तो शोधत आहे. आणि तो कोणाला गिळतो. जे प्रभूच्या मार्गाने प्रभूच्या सत्यामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याच कुटुंबावरती घाला घालतो. आणि मग त्यांना प्रश्न पडतो. एक आई मला सांगते आम्ही प्रार्थना करतो, आम्ही मिसाला जातो, आम्ही नियमित कोमसार कम्युनियन घेत असतो, पण आमच्या कुटुंबामध्ये आमची 2 मुलं ही दोघं एकमेकांचा जीव घेण्यासाठी टपलेली आहेत. एक आहे 18 वर्षाचा, एक आहे 21 वर्षाचा. आणि दोघं मुलं एकमेकांना समोरासमोर बघू शकत नाहीत. आमचं काय चुकलं आहे.
आता तुमचं काय चुकलं आहे ते तुम्ही आत्मपरीक्षण करून शोधा. मी कसं सांगू तुमचं काय चुकलं आहे? आणि मग ती आई मला सांगते, नाही, आम्ही आमचा आत्मिक गुरु, स्पिरिच्युअल डायरेक्टर, एक धर्मगुरू आहेत आणि त्यांच्याकडे आमची सगळी हिस्ट्री, जॉग्रफी आम्ही ठेवलेली आहे. वारंवार आम्ही त्यांच्याशी बोलत आहोत, पण आमच्या घरातला हा वाद मिटत नाही. मी म्हटलं, परत एकदा तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा. तुम्ही काय केलं आहे आणि कोणासाठी केलं आहे, कशासाठी केलं आहे? प्रभू मला एक शेत दाखवत आहे. बघा तुम्ही त्या शेताचा काय प्रकार आहे, काय भानगड आहे. आणि मग ती बायको नवऱ्यावर बघते, नवरा बायकोवर बघतो आणि मग मला सांगतात, हां, आमच्या घराच्या मागे एक शेत आहे आणि ते शेत आम्ही त्यांच्या आईवडिलांच्या खोट्या सह्या करून आमच्या नावावरती घेतलेलं आहे. कोणासाठी? मुलांसाठी. कशासाठी? मुलांनी तुम्हाला सांगितलं आहे की जे दुसऱ्यांचं आहे ते आमच्यासाठी बनवून ठेवा? नाही. मग जर तुम्ही अनुवादाचं पुस्तक पाहिलं तर अनुवादाच्या पुस्तकामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही मेरेचा दगड सरकवता तेव्हा तुम्हाला त्याचा हिशोब द्यावा लागतो. तो नुसतं दगड सरकवला त्याची भरपाई आहे, तर मग शेत, संपूर्ण पाठीमागचं शेत जर तुम्ही गिळायला बघत असाल तर मग ते कसं तुम्हाला गिळता येईल? आणि नवरा सांगतो, मी एवढा पुढाकार घेतला नाही. त्याच्या आईवडिलांना दारू देणं, त्यांना घरी आणणं, त्यांना काहीतरी देणं, हे हिने केलं. ही म्हणते त्याने केलं. मी म्हटलं कोणीतरी केलं, पण केलं हे खरं आहे. हो, खरं आहे. मग हे तुम्ही स्पिरिच्युअल डायरेक्टर धर्मगुरूंना सांगितलं नाही? नाही, हे सांगितलं नाही. हां, मग आता काय करायचं? त्यांचं शेत घेतलेलं आहे, त्यांच्या मुलांना जाऊन सांगायचं की हे तुमचं आमच्या पाठीमागे असलेलं शेत, ज्याला आम्ही कंपाऊंड घातलेलं आहे, ते आम्ही कंपाऊंड तोडून तुमचं शेत तुम्हाला परत देत आहोत. आजी आजोबांनी आमच्याकडून पैसे घेतले होते, आम्हाला ते पैसे आता नको आहेत आणि हे शेत तुम्ही तुमचं परत घ्या. तुम्ही ज्या वेळेला परत द्याल, ज्या वेळेला तुम्ही भरपाई कराल, तेव्हा तुमच्या घरामध्ये खरी शांती, खरा आनंद येईल आणि तुमची दोन्ही मुलं तुम्हाला मिळतील. कारण मुलांना प्रभूने भरपूर दिलेलं आहे. धडधाकट शरीर दिलेलं आहे, चांगली बुद्धी दिलेलं आहे. आता ती एक ITA ऑफिसर होणार आहे, चांगला शिकत आहे, दुसरा चांगला शिकत आहे. सगळं काही तुमचं भरपूर असताना तुम्ही दुसऱ्यांचं लुबाडण्याचा प्रयत्न करता आणि घरामध्ये शांती मागता. मनशांती तुम्हाला हवी आहे, मुलांची प्रगती हवी आहे, कशी होणार? आणि माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ह्या गोष्टी करणं जड जातं. कारण आपण जगात आहोत आणि जगाचे बनलेलो आहोत. आणि याकोब 4:4 स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जगात राहा पण जगाचे बनू नका. कारण हे जग सुडाने पेटलेलं आहे, आजाराने वैतागलेलं आहे, चिंतेने ग्रासलेलं आहे. दुसऱ्यांचं ते माझं आणि माझं ते पण माझं, असा हा जगाचा नियम आहे. तर हे जगातलं नियम सोडून जे आपल्याला शुभवर्तमानामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जर तुमच्याकडे कोणी बंडी मागत असेल तर त्याला अंगरखा द्या. तर तुमच्याकडे बंडी मागितलीच नाही, उलट तुम्ही त्यांचीच बंडी घेतलेली आहे, त्यांची बंडी त्यांना परत द्या. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. घरी गेल्यानंतर त्यांनी घरातल्या लोकांना सांगितलं, आम्ही गेलो होतो, आम्हाला असा असा उपाय दिलेला आहे. आणि तिचा भाऊ तिला सांगतो, तिचं काय ऐकते? फादरांनी नाना सांगितलं. फादर नाना काय बोलले? मग त्यांनी फादरांना सांगितलं. फादर म्हणाले, नाही, ते बरोबर आहे, ज्याचं आहे त्याला देऊन टाका आणि तुमचं तुम्ही घ्या. बघा तुमच्या घरामध्ये किती प्रकाश येईल. कारण योहान 8:12 प्रभू म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे आणि जो त्याला अनुसरतो तो कधीच अंधारात जाणार नाही. आणि मग त्यांनी ते तोडलं कंपाऊंड. त्या लोकांना माहिती पण नव्हतं की ही जागा आमची आहे. त्यांना ती जागा परत केली आणि त्यांच्या घरामध्ये खऱ्या अर्थाने शांती आली. तो मुलगा मला येऊन सांगतो, मोठा मुलगा, की आम्हाला त्या संपत्तीची काहीच गरज नाही. आज 8 दिवस झाले आमच्या घरामध्ये जी शांती आहे तेच आमचं धन आहे. प्रभूचा गौरव असो.
आता आणि सदा सर्वदा. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, जेव्हा आपण म्हणतो मुलं ऐकत नाहीत, प्रार्थनेला बसत नाहीत, मिस्साला जात नाहीत, तेव्हा आई वडिलांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मुलं ही निरागस असतात, देवदूताप्रमाणे ती जन्माला येतात आणि आल्यानंतर सगळ्यांना हवीशी वाटतात. आणि हवीशी वाटणारी मुलं मोठी झाल्यानंतर अशी का वागतात? तर आई वडिलांनी हातामध्ये रोजरी घेतली पाहिजे, बायबल उचललं पाहिजे आणि आपल्या घरामध्ये जे अनिष्ट आहे, जे अमंगल आहे ते काढून टाकलं पाहिजे. नाहीतर आज आपल्या लोकांची अशी स्थिती आहे, मुँह में राम आणि बगल में छुरी. घरामध्ये दारूचं शोकेज भरलेलं आहे आणि मुलांना सांगतात दारू पिऊ नका. कसं शक्य आहे? जिथे तुम्ही सैतानाला घरामध्ये आसरा दिलेला आहे आणि परमेश्वर आपल्या दाराशी उभा आहे. प्रकटीकरण 3:20 मध्ये म्हणतो, मी तुमच्या दाराशी उभा आहे, तुमचा दरवाजा मी ठोठावत आहे. आत येण्यासाठी उत्सुक आहे. ज्याच्यासाठी हे हृदय बनवलेलं आहे त्या हृदयामध्ये विसावा घेण्यासाठी तो उत्सुक आहे. पण आपण त्याला विसावा घेऊ देत नाहीत आणि आपल्याला शांती हवी आहे म्हणून आपण सगळीकडे फिरत असतो. आणि ती शांती आपल्याला कशी मिळणार? जोपर्यंत आपल्या कुटुंबामध्ये रोजरीची प्रार्थना होत नाही, बायबल वाचन होत नाही, आपली मुलं एकत्र येऊन प्रार्थनेला बसत नाहीत. कारण जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते ते शेवटपर्यंत एकत्र राहते. ते एकत्र प्रार्थना झाली पाहिजे. आज आपण बघतो मुलांना संडे स्कूलला पाठवायचं नाही, कारण ते क्लासला जातात, 8-7 दिवस शाळेत जात असतात, त्यांना थकवा आलेला असतो. एक आई मला सांगते, कशाला संडे स्कूलला पाठवायचं, मोठी झाल्यानंतर शिकतील ते. आता तिला डान्स क्लास आहे, तिला पोहायच्या क्लासला जावं लागते, तिला कराटेच्या क्लासला जावं लागते, आल्यानंतर दमते ती, म्हणून तिला संडे स्कूलला आम्ही पाठवत नाहीत. दृढीकरणाच्या क्लासपर्यंत ती आली, दृढीकरणाच्या क्लासला एकदा यायची, 4 दिवस यायची नाही. आईला विचारलं, आई सांगते तुला काय करायचं आहे? फादर काय बोलत नाही, तुला काय करायचं आहे? आणि काल मला ती आई भेटली आणि मला सांगते, मेरी मला क्षमा कर. कशाला? पोरी लॉकडाऊनमध्ये निघून गेली. मी म्हटलं तिला जे द्यायला हवं होतं ते दिलं नाही. जो ख्रिस्त तिला द्यायला पाहिजे होता तो दिला नाही. तिला पोहायला पाठवलं, तिला कराटेला पाठवलं, तिला डान्स क्लासला पाठवलं. मग ती आता डान्स करायला नाही जाईल तर आता ती कुठे जाईल? माझा काय प्रश्न येतो? म्हटलं नाही, त्यावेळेला मी तुला खूप बोलली. असू दे, तू जे बोलली ते मी विसरली, कारण मला त्याच्याशी काही आता कर्तव्य नाही. आता तू गुडघे घाल आणि प्रार्थना कर की प्रभू माझी मुलगी कुठे असेल तिथून तिला सुखरूप घरी आण. आज आपल्या आईवडिलांना गुडघे घालण्याची पाळी आलेली आहे. आपण जसं संत मोनिकाने ऑगस्टीनसाठी प्रार्थना केली तशी आत्ता आपलेसुद्धा खूप ऑगस्टीन आपल्या समाजामध्ये कुटुंबामध्ये आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची गरज आहे. आणि म्हणून आपण प्रभूचरणी एकच प्रार्थना करूया की प्रभू आमच्या कुटुंबामध्ये तुझं राज्य यावं, म्हणून आमच्या प्रत्येकाला आत्मपरीक्षणाची सुबुद्धी दे. आमचं आत्मपरीक्षण होऊ दे आणि आम्हाला तुझ्या चरणी लीन होऊ दे, तुला शरण येऊ दे. आम्ही शरण कोणाला जातो? माणसांना. आणि म्हणून स्पष्ट स्तोत्र 118:8 मध्ये सांगितलेलं आहे की माणसांना शरण जाऊ नका, परमेश्वराला शरण जा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा.
मी तुला देतो काकी लक्ष लावो आनंदी होतो दृष्टीस हातास जीवेस तू कळत नाहीस परंतु फक्त ऐकून जाणितो आम्ही सत्य मानितो मी शब्द देव पुत्राचे काकी त्या सत्याहून नाही जास्त दुसरे आमेन. आपल्याला खरा विसावा देणारा प्रभू येशू या भाकरीच्या रूपामध्ये आपल्या समोर हजर आहे. तो म्हणाला होता, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. संत ऑगस्टीन जगातील विषय विलासात विसावा शोधण्याचा प्रयत्न करत होता. आज देखील अनेक जण त्याच्यासारखे इतर ठिकाणी देवाला सोडून विसावा, सुख, शांती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही आणि मी देखील यातून सुटलेले नाहीत. परंतु आज प्रभू आपल्याला आमंत्रण देत आहे. आज आपण आठवण करूया, जे जे व्यसनाधीन आहेत, विविध प्रकारची व्यसनांनी ग्रस्त आहेत, ज्यांची कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत किंवा होत आहेत, अशा सर्वांना आपण प्रभूच्या चरणाशी आणूया. त्यांच्यासाठी आज प्रार्थना करूया. वधू वराच्या शोधामध्ये असलेल्या तरुण तरुणींसाठी देखील आज आपण प्रार्थना करूया. एखादा तरुण व्यसनाधीन गेलेला आहे म्हणून त्याला वधू मिळत नाही, किंवा त्याला इतर व्यसनं जडलेली असतात. काहींना ड्रग्सची सवय लागलेली आहे, काहींना रोजगार नाही म्हणून वधू मिळत नाही, आणि तरुणींना वर मिळत नाही. अशा सर्वांना आपण प्रभूच्या जवळ आणूया. त्यांच्यासाठी आज प्रार्थना करूया. प्रभूनं स्पष्ट सांगितलेलं आहे, आपण सर्वांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालावं. गलतीकरास पाठवलेल्या पत्रामध्ये प्रभू म्हणतो, मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. कारण देह वासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देह वासनेविरुद्ध आहे. ही परस्पर विरुद्ध आहे. संत पौलाचे गलतीकरास पाठवलेल्या पत्रामध्ये अध्याय 5 वचन 16 आणि 17 मध्ये त्याने म्हटलेलं आहे. पुढे तो म्हणतो, देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके,
वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला एक दिवशी स्वर्गामध्ये देवाबरोबर अनंत काळचं जीवन जगण्यासाठी, त्याची स्तुती करण्यासाठी, त्याला पाहण्यासाठी जायचं आहे. म्हणून आता ह्या प्रार्थनेमध्ये आपल्यासाठी आणि आपल्या बांधवांसाठी प्रार्थना करूया. पवित्र आत्मा आपल्याला ह्या कामी मदत करणार आहे. म्हणून आता त्याची आळवणी करूया. पुन्हा एकदा त्याला आपल्यामध्ये येण्यासाठी आमंत्रण देऊया. Spirit of the living God, fall afresh on us. Spirit of the living God, fall afresh on us. Melt us, mold us, fill us and heal us. Spirit of the living God, fall afresh on us. Shura Madre, 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 Lepredas, Shura Madre, Shura Madre, Shura Madre, Shura Madre, Shura Madre, Hallelujah, 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 Shekiaraba, Oriana, Hallelujah, 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 Hallelujah. पवित्र आत्मा आपल्यावर आलेला आहे. अग्नीच्या जिव्हा आपल्या प्रत्येकावर उतरताना दिसत आहेत. त्याचा अनुभव घ्या. प्रभू येशू आपल्या हृदयाचं दार ठोठावत आहे. त्याला सांगूया, आमच्यामध्ये ये, आमच्यामध्ये वस्ती कर. जे तुझ्यापासून नाही, जे अमंगळ, अपवित्र, अशुद्ध, व्यसने आणि वासना हे आमच्यामधून घालवून टाक. आम्हाला नवीन हृदय दे. या क्षणी प्रभू आपल्याला स्पर्श करत आहे. त्याचा अनुभव घ्या. अनेक लोकांना प्रभू या क्षणी बरं करत आहे. जे व्यसनामध्ये अडकलेले आहेत, या क्षणी त्यांचे कुटुंबीय हा टॉक ऐकल्यानंतर त्यांना वाटतं की आमच्या तरुण मुलामुलींसाठी आम्ही प्रार्थना करावी. ते प्रार्थना करत आहेत. प्रभूनं त्यांची प्रार्थना ऐकलेली आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. थँक यू जीसस. थँक यू जीसस. प्रभू आपल्याला पश्चाताप करण्यासाठी सांगत आहे. आपण कुठे चुकलेलो आहोत त्याची आपण जाणीव करून घेतलेली पाहिजे. जर मी लग्नामध्ये, माझ्या मुलाच्या लग्नामध्ये दारू वाढली असेल तर माझी मुलं
ही व्यसनाधीन होणार आहेत हे प्रभू दाखवून देत आहे. सैतानासाठी मी जर दार उघडलं असेल तर नासधूस केल्याशिवाय राहणार नाही. प्रभूकडे पश्चाताप करून क्षमा मागूया. या क्षणी प्रभू 5 व्यसनाधीन तरुणांना स्पर्श करून त्यांचं हे व्यसन सोडवत आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज Hallelujah, Jesus. परदेशी अडकलेल्या अजूनही आपले काही कामगार बंधू आहेत, त्यांना खूप अडचणी येत आहेत. प्रभू अशा 6 कामगारांचे प्रश्न सोडवत आहे आणि लवकरच ते आपल्या मायदेशी परत येतील. थँक्यू जीसस. प्रेज यू जीसस. थँक्यू जीसस. ग्लोरी टू युअर नेम. थँक्यू जीसस. ॲक्सिडंटमुळे पाठीच्या मणक्याला त्रास झालेला होता, पाठीच्या कण्याला त्रास झालेला होता. प्रभू त्या तरुणाला स्पर्श करून बरं करत आहे. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. Hallelujah, Jesus. Thank you, Lord. थँक्यू जीसस. Praise you, Jesus. रक्तामध्ये दोष होता अशा एका व्यक्तीला प्रभू स्पर्श करून तो दोष दूर करत आहे. Praise you, Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you. हृदयामध्ये 2 ब्लॉक्स होते आणि डॉक्टर सांगितलं ऑपरेशन करावं लागेल, परंतु प्रभूने ते दोन्ही ब्लॉक्स काढलेले आहेत. थँक्यू जीसस. Hallelujah. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड Glory जीसस. to God. Hallelujah, Jesus. 18 जोडप्यांना प्रभू या क्षणी ज्यांना मुलं बाळं नव्हती आणि ते वारंवार प्रभूकडे प्रार्थना करत होते, मरिया मातेची याचना करत होते, प्रभू सांगत आहे की लवकरच त्यांना बाळाची चाहूल लागणार आहे. थँक्यू जीसस. Hallelujah. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. Thank you, Jesus. पायाची टाच दुखत असलेल्या 3 व्यक्तींना त्यांना चालताना प्रचंड त्रास होत होता, प्रभू स्पर्श करून बरं करत आहे. Praise the Lord. थँक्यू Thank जीसस. you, my Lord. थँक्यू लॉर्ड जीसस. थँक्यू. I love you, Jesus. ॲक्सिडंटमध्ये डावा पाय मोडलेला होता, तो पाय प्रभू ह्या क्षणी त्या तरुणाचा पाय बरा करत आहे. थँक्यू Praise the Lord. जीसस. Praise the प्रेज यू जीसस. थँक्यू Lord. जीसस. कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नाही म्हणून चिंता करत असलेल्या 11 तरुणांना, त्यामध्ये काही तरुणी देखील आहेत, तरुण आणि तरुणी, प्रभू सांगत आहे की तुमचा प्रश्न मी सोडवलेला आहे. Praise थँक्यू the Lord. जीसस. Hallelujah. प्रेज यू जीसस. Thank you, Jesus. ग्लोरी टू युअर नेम. Thank you, my Lord. थँक्यू जीसस. नोकरीचा कॉल येत नाही म्हणून आणि घरी आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे, पुढे काय होणार अशी चिंता लागलेल्या 8 तरुणांना प्रभू सांगत आहे की लवकरच तुम्हाला नोकरीचा कॉल येणार आहे. Praise the Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Lord. Praise Praise you, you, Lord. Jesus. डोकेदुखीचा त्रास असलेल्या 21 व्यक्तींना प्रभू स्पर्श करून बरं करत आहे. Praise the Lord. Thank you, Jesus. Praise you, Jesus. कोरोनाग्रस्त अशा अनेकांना प्रभू घरच्या घरी ते ट्रीटमेंट घेत आहेत. प्रभू त्यांना स्पर्श करून घरातल्या घरामध्ये या क्षणी ही प्रार्थना ऐकत असताना प्रभू स्पर्श करून बरं करत आहे. Hallelujah. Praise you, Jesus. Praise you, Thank you, Lord. Thank you, Jesus. Glory to Jesus. रक्तस्रावाचा त्रास असलेल्या 2 भगिनींना प्रभू स्पर्श करून बरं करत आहे. थँक्यू जीसस. Thank you, Jesus. Thank you, Jesus. मासिक पाळी येत नाही म्हणून एक तरुणी प्रार्थना करत आहे. तिची आई चिंताग्रस्त आहे. प्रभू सांगत आहे की तिचा प्रश्न मी सोडवलेला आहे. Praise the Lord. Hallelujah. थँक्यू धन्यवाद, जीसस. येशू. प्रेज यू लॉर्ड Thank जीसस. you, थँक्यू Jesus. जीसस. इतर अनेकांना प्रभू स्पर्श करून बरं करत आहे, मला दिसत आहे. Praise the Lord. प्रभू अतिशय उदारतेने या क्षणी अनेकांना स्पर्श करत आहे. आपल्याला जो जो स्पर्श होईल आणि जे जे प्रभू दाखवेल की हे मी तुला स्पर्श करून बरं करत आहे, तुम्ही लगेच आमेन बोला आणि क्लेम करा. प्रभू तुम्हाला ते देत आहे, सांगण्यासाठी तुम्हाला ह्या क्षणी सांगत आहे. थँक्यू जीसस. Praise the Praise Lord. you, Jesus. Hallelujah. Hallelujah. Holy Abara, Shiki Thank you, Haralala, Jesus. Holy Praise you, Abara, Jesus. Shiki Haralala. Hallelujah, Jesus.
प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. माझ्या प्रियबंधू भगिनींनो, प्रभूनं आज अनेकांना स्पर्श केलेला आहे. त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया. Thank you, Lord. Praise the Lord. Thank you, Jesus. आणि आता त्याचा आशीर्वाद स्वीकारूया. साक्रामेंताचा आशीर्वाद. वसई व भारतासाठी प्रार्थना. एकत्र आमच्या बापा नमो मोरया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये, आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी. म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात काम करण्यास पाठवून दे, आणि त्यांनी तुझ्यावर भरोसा ठेवून तुझे वचन सांगावे, म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभ वर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये होवो आणि तो आनंदाने स्वीकारला जावो. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र, आमचा स्वाहू, ज्याला तू पाठविलेस, त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्मेच्या ऐक्यात युगानुयुग जिवंत राहतो व राज्य करतो. आमीन. आमच्या स्वामिनी मरिया माते, भारताच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस, भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो गार्से, आमच्या धर्म प्रांताच्या आश्रयदात्यांनो, आम्हासाठी विनंती कर. बाळ येशूच्या संत तेरेजा धर्म प्रसाराच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. भक्ती भावे चला नमूया, भाकरवासी ख्रिस्ताला. पूर्ण नवीनतम उपासनाही अंत जुन्याचा हो झाला. गहन इंद्रिया हे हो गूढ, गोचर केवळ श्रद्धेला. गोचर केवळ श्रद्धेला. सर्वशक्तिमय पिता सनातन, नंदन त्याचा प्रभु अमुचा. उभयापासून या प्रसवे जो, तो शुद्धात्मा ईशमुचा. मंगल भावे सहुतयाला, करूया वंदन त्रैक्याला. करूया वंदन त्रैक्याला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. स्वर्गातील भाकर तू त्यांना दिली, तीच सर्व गोडीचा समावेश आहे. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आश्चर्यकारक साक्रमेंतात आपले दुःख व मरण यांचे आम्हासाठी स्मरण ठेवले आहे.
तर आम्ही तुझे शरीर व रक्त ह्यांची पवित्र रहस्य अशा प्रकाराने आदरावी की आम्ही तुझ्या तारणाचे फळ आपणामध्ये अक्षय भोगावे असे कर. म्हणून आम्ही तुला विनवितो, जो तू युगानुयुग जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. धन्यवाद. एकत्र. देव धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो, त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो, त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. आल्ताराच्या अतिपवित्र साक्रामेंतात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. अतिपवित्र मरिया थोर देव माता धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसमूह धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारी आणि माता तिचे नाव धन्य असो. संत जोसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो. देव आपल्या पिता व संता करवी धन्य असो. प्रेमभगिनींनो, आज मेरी सिक्वेरा आपल्यामध्ये हजर राहिल्या आणि सुंदर असं प्रबोधन केलेलं आहे आणि अनेक साक्षी दिलेल्या आहेत. त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देत आहे. देवाचा आशीर्वाद त्यांच्यावरती, त्यांच्या कुटुंबियावरती सदैव राहो. नया नया जीवन मेरा
आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.